मी या अगोदर बरेचशा रील आणि व्हिडिओ टाकलेले आहेत आणि खरोखर ते प्रत्येकाच्या कामाचे आहेत. असा काही विषय नाही आहे की मोठा बिझनेसमॅन असेल त्याच्या विरोधात आहे की त्याच्या कामाचा नाही, किंवा एकदम मजूर वर्ग असेल त्याच्या कामाचा नाही. शेतकरी, मग ते इंजिनियर, डॉक्टर, वकील किंवा भारत सरकारमध्ये जे कार्यरत आहे सर्वांच्या कामाचे आहेत आणि सर्वांपर्यंत हे विषय पोहोचणं महत्त्वाचे आहे. आणि हा व्हिडिओ तो मी तुमच्या हात जोडून पाया पडून विनंती करतो की शेवटपर्यंत आहे का, आणि जे टाकलेले आहे ते सुद्धा तुम्ही पहा, रिकाम्या वेळेत पहा, शेअर करा. लाईक नाही केला तर चालेल, पण प्रत्येक नागरिकापर्यंत ते व्हिडिओ पोहोचणं आज गरजेचं झालेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहा, मी विनंती करतो. कारण की आज जे पूर्ण दिशाभूल कार्यक्रम झालेला आहे त्याच्यावर आहे. टोटली विषय कोणताही असो, पूर्ण दिशाभूल विषय आहे, तर त्याच्यावर आहे. शेवटपर्यंत पहा, वेळेत वेळ काढा आणि पहा शेवटपर्यंत. जिल्हा अकोला, विषय तर पूर्ण देशातले आहेत, पण मी इथून बोलत आहे, अकोला जिल्ह्यातून, महाराष्ट्र, देश, भारत. आणि सर्किट हाऊसमध्ये एक आमच्या 4-5 दिवस अगोदर, 5-6 दिवस अगोदर एका कोणत्या तरी पक्षाची काहीतरी मीटिंग होती. ते मीटिंग चालू असताना दुसऱ्या पक्षावाले आले आणि तिथं काहीतरी त्याची गाडी फोडली म्हणा, त्याच्यावर कोणत्या प्रकारचा अटॅक केला, जे काय असेल नसेल ते. दोन्ही कार्यकर्त्यात जे काय वाद झाले ते, तर तिथं आहे पोलिसाची हजेरी. कोणाची हजेरी आहे? पोलीस हजेरी. त्या व्हिडिओत दिसून राहिलं स्पष्ट, पोलीस हजेरी आहे. आपल्या शेगावले एका पोराले गाडीवर बसून नेताना कॅमेऱ्यात आला, तिकडे नेऊन त्याची हत्या करण्यात आली पोराची, तोही कॅमेऱ्यात आला. आणि अनेक ठिकाणी पूर्ण देशात आज कॅमेरा हा प्रत्येकाच्या हातात आहे, तर त्या कॅमेऱ्यातही येऊन राहिले. जिथं कुठं कॅमेरे लागलेले आहेत त्या कॅमेऱ्यातही येऊन राहिले. आणि महत्त्वाचा विषय कॅमेरे आणि पोलीस हजेरी. मुंबईला एक कोणता मर्डर झाला म्हणतात, तर तिथंही पोलिसाच्या हजेरीत झाला. म्हणजे किती मोठा आज विषय व्हायला आहे. आणि स्पष्ट भाषेत सांगितलं तुम्हाला की आज श्रीमंताच्याही पोराले उचलून नेऊ शकतात, गरिबाच्या, मजुराच्याही नेऊ शकतात. कारण की तो काही मोठा रकमेसाठी नेलेला नाही असं ऐकण्यात आहे. काहीतरी त्याची काय धनासाठी काय असे विषय आहेत. म्हणजे कोणाच्याही पोराला नेऊ शकते ना. मग आपले पोरं नेल्यावर आपण जागृत होऊ का? त्या राजकारणी सर्किट हाऊसला जो अटॅक झाला खुलेआम, तर तो राजकारणी आहेत, पण साधारण माणसावरही अटॅक होताना पाहून राहिलो आपण या फोनमध्ये, न्यूजमध्ये, कॅमेऱ्यामध्ये, प्रत्येकाच्या हातात आहे, अनेक ठिकाणी आहे. मग एवढं स्पष्ट व्हिडिओत कॅमेऱ्यात येऊन राहिलं, प्रत्येकापर्यंत पोहोचून राहिला विषय, एवढी हिंमत कशी वाढली, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि होऊ हे कोणासोबतही शकते, असा विषय धरू नका, दिमागात ठेवू नका तुम्ही. हे जे सगळे प्रकार होऊन राहिले, तर हे कोणासोबतही होऊ शकतात, आपल्यासोबतही तो प्रकार होऊ शकते. एवढ्या हिमता आज जे वाईट कृत्य करणारे लोक आहेत त्याच्या झालेले आहेत. आणि याले दोषी आहे फक्त टोटली भारत सरकार. कारण की आपल्या महात्म्यानं, महामानवानं एकदम किरकोळ विषय जरी असेल, त्याच्यापासून तर किती मोठा विषय असो, त्याच्या पूर्ण व्यवस्था दिलेली आहे. आरोग्य आणि शिक्षण आपल्या आयुष्यातून बाद केलं राजकारणी लोकांनी. आपण नागरिक आहोत. त्याच्यानंतर सुविधेच्या नावावर, सुविधा म्हणजे मोठे मोठे आभाळातून पूल काढले आणि रस्ते बी खूप प्रदर्शन पाहून राहिले तुम्ही. हजारो प्रकारचे जे सुविधाचे जे विषय आहेत, तर त्याच्यात फक्त भ्रष्टाचार आहे. कारण की मागं एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यात विचारा तुम्ही, विदेशातून आपला एखादा जर नागरिक कोणी येत असेल आपल्या देशात वापस, तर त्याला विचारा की खरोखर त्या कामात आणि या कामात किती फरक आहे. तो टोटल म्हणून भ्रष्टाचार आहे, बोगस काम आहे. म्हणजे आरोग्य आणि शिक्षण बाद करून टाकलं, त्याच्यातूनही शोषण चालू केलं, याच्यात भ्रष्टाचार आहे. म्हणजे सुविधेच्या नावावरही पैसा खाणे, शिक्षकांच्या नावावर पैसा खाणे, दवाखाने, आरोग्य म्हणतो त्याच्यावर पैसा खाणे. आणि खरोखर राहिली होती शेवटची व्यवस्था, जे न्यायव्यवस्था आणि सुरक्षा. तर त्या गोष्टीचाही कोणाला भीती नाही राहिली. खुलेआम कुठेही काही
करायला कोणीच भिवून नाही राहिलं. कारण की त्याच्यातूनही आहे शोषण. कारण की जो वाईट कृत्य करून राहिला, कॅमेरा लागेला आहे किंवा कॅमेऱ्यात कोणी त्याला घेत आहे किंवा कुठं पोलीसही आहे, तर त्याची हिंमत कशी झाली? कारण की त्याला माहीत आहे हे शोषित सरकार आहे. आपण किती काही कसंही केलं, किती कॅमेऱ्यात आलो आणि किती पोलीसच्या समोर केलं, तरी या पोलिसाच्या समोर केलं याच्या अधिकाऱ्याला पैसे देऊ, या अधिकाऱ्याच्या समोर केलं असेल तर त्याच्या मोठ्या अधिकाऱ्याला आपण पैसे देऊ. म्हणजे वाईट काम करणाराही पैसे देऊन राहिला, म्हणजे तो अधिकारी भारत सरकार शोषण करून राहिली. आणि आपण हजारो प्रकारचे टॅक्स भरून राहिलो. ते टॅक्स आपल्यासाठी आहेत. शिक्षण आणि आरोग्य ते बाद केलं. सुविधा त्याच्यातूनही शोषण. जेवढा टॅक्स जमा होऊन राहिला तर ते त्या भरोशावर काढून राहिले आणि पैसे खाऊन राहिली होती न्यायव्यवस्था हे, तर याच्यातही शोषणच आहे. मग जिथं आपला आज आपल्या महात्म्यानं महामानवानं आणि आपला जो सिस्टम आहे त्यानं जिथं वाघ दाखवला आहे भारत सरकारमध्ये, जिथं कुठं वाघ दिसत असेल तर त्या वाघाच्या ठिकाणी गोचिड पाहिजे आता. आणि भारत सरकारच्या ठिकाणी शोषित सरकार पाहिजे. कोणतं सरकार पाहिजे? शोषित सरकार. आणि वाघाच्या ठिकाणी गोचिड. आणि तुम्ही तपासा, प्रत्येक नागरिकापर्यंत जाण्याचं गरज. पेपर फुटून राहिले, अनेक प्रकारचे क्राईम होऊन राहिले, सर्व खुलेआम धिंगाणा चालू आहे. जातीवर माहीत आहे, धर्मावर माहीत आहे. अरे ते तिथं कावळ यात्रेचा विषय पहा ना तुम्ही, ह्या पाट्या लावा त्या पाट्या लावा. अरे तुम्ही भारत सरकारमध्ये तेवढे कर्मचारी द्या ना, आणि पूर्ण हॉटेलाची तपासणी करा नावं दिल्यापेक्षा. कोणत्या हॉटेलमध्ये जर तुम्ही इथं गावात मंगल कार्यालय तपासता, कोणत्या हॉटेलीत जाऊन तपासता, त्याच्यात जर काही चुकीचा घाणेरडा प्रकार दिसला तर त्याला दंड देता. हॉटेलमध्ये जाऊन आहेत ना, भारत सरकारमध्ये कर्मचारी आहेत ना, एक डिपार्टमेंट आहे ना असं, की तो मंगल कार्यालयात जाते, मंगल कार्यालयाची पुरी तपासणी करते. कुठं काही घाण दिसत असेल, कोणा आजूबाजूला परिसर खराब व्हायला असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करते ना. मग असे त्या कावळ यात्रेत ठेवा लागत होते ना, की कोणी जर काही चुकीचं काही करून खाऊ घालत असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या. नाही, नावं बदला, फलाना करा, बिस्ताना करा, दिशाभूल करणे. आणि सर्वात मुद्दा मी सांगून राहिलो तुम्हाला, जे सर्किट हाऊसले जो प्रकार झाला तर ते पक्षाचे आमदार होते. कोण होते? पक्षाचे आमदार होते. लोकांना निवडून द्यायला आमदार नव्हते, पक्षाचे आमदार होते. त्या आमदारावर हल्ला झाला आणि त्याला दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर जाऊन बसायचं काम पडलं, की माझ्यावर जो हल्ला झाला, माझी जी गाडी फोडली त्याच्यासाठी तुम्ही कारवाया केल्या नाही, ते खुलेआम फिरून राहिले. मग आमदाराची हे परिस्थिती, आपली काय परिस्थिती आम नागरिकाची? म्हणजे हजारो प्रकारचे टॅक्स घेऊन शोषण करून राहिले आणि चुकीचं काम करणाऱ्याजवळूनही पैसे घेऊन त्याला खुलेआम सोडून राहिले. म्हणजे न्यायव्यवस्था गेली, सुरक्षा गेली, सुविधेच्या नावावर भ्रष्टाचार आहे, आरोग्य आणि शिक्षण तर बादच करून टाकलं. मग का द्यावं आम्ही हजारो प्रकारचे टॅक्स? आणि का तुम्ही आम्हाला प्रश्न करावं? आम्ही तर खुलेआम म्हणतो ना. मग आता आम्ही आमचं पाहू. विषय काय व्हायला आहे महत्त्वाचा, कोणत्याही प्रकारचा काहीही आपल्यावर जर आज कोणी आलं तर आपण त्याला म्हणू शकतो की बाबा मी माया पाहिन, मला काहीच नाही पाहिजे, मी टॅक्सही देत नाही आणि मला सुरक्षाही नको देऊ, मला आरोग्य नको देऊ, मला शिक्षण नको देऊ, हे सगळं मीच करून राहिलो आता आणि मी मायाच भरोशावर करून राहिलो. मग मी कसा टॅक्स देऊ तुला आता? कारण की टॅक्स कशासाठी आहे? आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शिक्षणासाठी, आपल्या वळणासाठी, शिस्तीसाठी. आणि कुठंतरी काहीतरी गैरप्रकार झाला तर शेवटी न्यायाचा विषय आला तर न्यायव्यवस्था. म्हणजे हे सगळे भारत सरकार आपल्या हजारो प्रकारच्या टॅक्सच्या भरोशावर चालते. हे फुकटाचे पगार घेऊन खाऊन बसून राहिले, म्हणजे शोषणच झालं ना. या दिशेनं कोणीतरी तुम्हाला चर्चा करताना किंवा खरोखर आज विचार करायची हे परिस्थिती येईल आहे हे कोणी म्हणत आहे का? अरे उद्या आपल्या पोराला उचलून नेईल ना कोणी, उद्या खुलेआम आपल्याला येऊन मारील ना कोणी. कॅमेऱ्यात आला तरी त्याचं काही होणार नाही. कारण की त्याला माहीत आहे अधिकाऱ्याला पैसे दिले या शासनाले, शोषित सरकारले शोषित सरकार काही होते आता. मग हे सरकारच बाद करून टाका ना, ठेवूच नका. हजारो प्रकारचे टॅक्स घेऊनही कामाचे नाही आणि शेवटी सुविधेच्याही तिथंच आहे, तेच व्हायला आहे. सगळं गडबड घोटाळा काम व्हायला आहे. आणि खरोखर या दिशेनं चर्चा होणं आज गरजेचं झालेलं आहे आणि समजणं गरजेचं झालेलं आहे. आणि कसं, कुठं, काय, कोणासोबत चर्चा करावं हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे.
पूर्ण त्या खासदारकीचं इलेक्शन झालं, तिथं तो माणूस एकच बोलताना दिसते, चंद्रशेखर आझाद दिशेनं. भैसाळेतलं आहे दलिंदर तिथं बसेल, पण ते भयस करताना दिशाभूल करताना आहेत, पण दिशेनं बोलताना तो चंद्रशेखर आझाद एक माणूस दिसून राहिला. तिथंच नाही तर जशी निवडणूक झाली तसा पूर्ण त्याचा जो एरिया म्हटल्या जाते की जिथपर्यंत तो पोहोचू शकते, ते व्यक्ती हरेक नागरिकापर्यंत पोहोचून त्याच्या समस्या समजणं, त्याच्या समस्या तिथं नेऊन मांडणं. मग हे आपले खासदार काय आहे, आपले सरकार काय आहे, आपलं काय आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आज जागृत होणं गरजेचं झालेलं आहे. कारण की स्पष्ट भाषेत सांगितलं, आज जर सर्किट हाऊसले आमदारावर हल्ला झाला तर तो आमदार आहे, मग आपण तर साधारण माणूस आहे. त्या मुंबईत पोलिसाच्या समोर मर्डर झाला, उद्या आपल्याला कोणी मर्डर करील असं समजा सगळेजण. उद्या आपल्याही लेकरायला कोणी गाडीवर बसून उचलून नाही. म्हणजे हे सगळे प्रकार उद्या आपल्यावर होऊ शकतात. म्हणजे आपल्यावर बितल्यावर आपण जागृत होऊ का? या भारत सरकारचे जसे जो आपल्याला पद्धत समजेल त्या पद्धतीनं याच्यावर ॲक्शन घ्या. ज्याला जेवढी बुद्धी आहे देवानं देईल त्या बुद्धीनं तुम्ही जागृत व्हा आणि ॲक्शन घ्या. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्व लाईक तर म्हटलंच मी करू नका, पण देशातील हरेक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण की टॅक्स किती भिकारी असेल ना तर टॅक्सच देऊ राहिला तो 10 जणांचे भीक मागून जरी पैसे जमा करत असेल आणि कोणत्या दुकानात काही घ्यायला जात असेल तर चालला ना टॅक्स. म्हणजे भिकाऱ्यापासून तर मोठ्या बिझनेसमॅनपर्यंत, शेतकरी, मजूर, मध्यमवर्गीय सगळे आले. आणि खरोखर जागृत होणं गरजेचं आहे, दिशेनं चर्चा होणं गरजेचं आहे. सर्व नागरिकांना माझी विनंती आहे. धन्यवाद.